एक महत्त्वाची बातमी येते बीडमधून। ही बातमी आहे बीडच्या विष्णू चाटेच्या कार्यालयातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा अगोदर आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशी म्हणजेच 29 नोव्हेंबर 2024 चा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपींचा हा व्हिडिओ आहे। विष्णू चाटेच्या कार्यालयातील व्हिडिओ समोर आलाय। हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण बीडच्या विष्णू चाटेच्या कार्यालयातला हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे। कधीचा व्हिडिओ आहे तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आधी आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे। म्हणजे किती तारीख तर 29 नोव्हेंबर 2024 चा हा सीसीटीव्ही समोर आलाय। यात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर सगळे आरोपी दिसत आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। सुरेश, हा व्हिडिओ आणि याचं महत्त्व आणि या व्हिडिओमुळे काय नेमक्या घडामोडी समोर येऊ शकतात? खंडणी आणि हत्या प्रकरणातील जे आरोपी विष्णू चाटे आहे त्याच्या कार्यालयातील हा व्हिडिओ आहे आणि 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे, ज्या दिवशी विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून वाल्मिक कराड यांनी आवादा कंपनीचे सुनील शिंदे यांना 2 कोटीची खंडणी मागितली होती असं गुन्ह्यामध्ये दाखल आहे। त्याच गुन्ह्याच्या संदर्भात हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असं मानला जातोय। विशेष म्हणजे याच्यामध्ये जी वेळ दिलेली आहे आणि सीसीटीव्हीच्या फुटेजमधली जी वेळ आहे, सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये वाल्मिक कराडच्या ऑफिसमधून बाहेर जाताना जी वेळ 11:30ची दाखवली जाते। तर ज्या FRI जो दाखल झालेला गुन्हा आहे त्या गुन्ह्यामध्ये ज्यावेळी धमकी दिली तर त्याचा टाइम दाखवलाय तो 10 वाजता धमकी दिली अशा पद्धतीचा टाइम आहे। त्यामुळे एकंदरीत ही खंडणीची घटना आणि त्यानंतर हे जे सगळे आरोपी होते यामध्ये सुदर्शन घुले देखील आहे, विष्णू चाटे आणि इतर जे काही आरोपी आहेत ते देखील या कार्यालयामध्ये हजर होते। म्हणजे खंडणीचं प्रकरण ज्या दिवशी घडलं होतं त्या दिवशीचा हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांचा संबंध दाखवण्यासाठी देखील हा व्हिडिओ महत्त्वाचा समजला जातोय। त्यामुळे या व्हिडिओच्या अनुषंगाने हा एक मोठा पुरावा CIDच्या हाती लागलेला आहे। त्यामुळे आता या अनुषंगाने देखील तपास होईल आणि खंडणी मागितली होती तो वेळ आणि या सीसीटीव्ही मधला जो वेळ आहे तो मॅच होतोय। म्हणजे केजमध्ये वाल्मिक कराड हे 29 तारखेला होते आणि त्याच दिवशी खंडणी मागितली होती, हे या व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे। अगदी वाल्मिक कराड स्पष्टपणे या व्हिडिओमध्ये दिसतायत आणि वाल्मिक कराड हा ओव्हरऑल सगळ्यांशी बोलतोय असं दिसत नाहीये, तर तीच ठराविक लोक आहेत ज्यांची जे आरोपी आहेत या सगळ्या प्रकरणातले। त्यामुळे या अनुषंगाने सुद्धा हे महत्त्वाचं आहे की ते त्याविषयीच कदाचित बोलत असेल की नेमकं 10 वाजता काय घडलंय। साहजिकच यावरून जो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सुनील केदू शिंदे यांनी जी तक्रार दिलेली आहे ते दिनांक 29/11/2024 रोजी 10 वाजता सुमारास मी मस्साजोग येथील आवादा एनर्जी कंपनीमध्ये कार्यालयात हजर असताना मोबाईल नंबर सांगितला विष्णू चाटेचा आणि या मोबाईल क्रमांकावरून फोन आला होता आणि वाल्मिक कराड हे तुमच्याशी बोलणार आहेत अशा पद्धतीने देखील सांगितलं होतं आणि त्यानंतर 2 कोटी रुपयाची मागणी केली होती। जर नाही दिले तर हातपाय तोडण्याची देखील भाषा बोलली होती। त्यामुळे ज्या कार्यालयामधून ही धमकी दिली होती, ज्या मोबाईलवरून धमकी दिली होती त्याचा जो काही लोकेशन आणि टाइम जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून मॅच होतोय का हे देखील आता CID पाहणार आहे। मात्र हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। या व्हिडिओमध्ये विष्णू चाटे त्याचबरोबर सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड हे एकाच कार्यालयामध्ये बसून या संदर्भात चर्चा करत होते का, नेमकी ती खंडणी प्रकरणात होती का कुठल्या संदर्भात होती? सुरेश, काही क्षणासाठी थांबवते, हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय।